अखेर मुंबई महानगरपालिकेवर भाजपने आपला झेंडा फडकवलेला आहे। महायुतीला तब्बल 129 जागा मिळालेल्या आहेत आणि ठाकरे बंधू जे आहेत ते 70च्या आकड्यावर थांबलेले आहेत। महानगरपालिकेची ही मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अत्यंत महत्त्वाची होती यासाठी, कारण गेली 25 वर्ष मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता होती। एकनाथ शिंदे बाहेर गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी ही निवडणूक लढवली राज ठाकरे यांना घेऊन। पण महायुती आणि महायुतीमध्ये देवेंद्र फडणवीस म्हणजे भाजप आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने या सर्व 130 जागा 129 जागा ज्या आहेत त्या जिंकलेल्या आहेत आणि आता हे स्पष्ट आहे की जो महापौर आहे तो भाजपचा होणार आहे आणि यासाठी देवेंद्र फडणवीस असतील, आशिष शेलार असतील, अमित साटम असतील, या सगळ्या नेत्यांनी खूप मेहनत घेतली होती। दुसरीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या सभा झाल्या होत्या। त्या सभांमध्ये राज ठाकरेंनी जे प्रेझेंटेशन केलं होतं त्याच्यामुळे कदाचित मराठी माणूस एकवटेल की काय अशी परिस्थिती होती। पण ही जी लढाई झाली ती अटीतटीची झाली, म्हणजे 70 जागा काही कमी नाहीत त्या ठाकरे बंधूंनी घेतलेल्या आहे। काँग्रेसला मात्र खूप मोठं नुकसान इथे सोसावं लागलेलं। आता हा जो माहोल आहे हा सगळा माहोल आपण पाहतोय भाजपच्या कार्यालयासमोर आणि सगळे कार्यकर्ते एकदम आनंदात आहेत। चला नमस्कार, काय कसं आहे म्हणजे निकालाला काय म्हणाल? हा महाराष्ट्राच्या नेतृत्वाचा, देवेंद्र फडणवीसांच्या व्हिजनचा विजय, रवींद्र चव्हाणांच्या व्हिजनचा विजय आणि मुंबईमध्ये जे काही इन्फ्रास्ट्रक्चरचं काम इन्फ्रास्ट्रक्चर मॅन म्हणून देवेंद्रजींनी केलं त्या सगळ्या कामाला मुंबईकरांनी, महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहरातल्या जनतेने दिलेला हा एक सकारात्मक प्रतिसाद आहे आणि हा त्यांच्या चेहऱ्यावर एक थप्पड आहे। ज्यांनी वेगवेगळ्या खोट्या मुद्द्यांवरनं राजकारण केलं, लोकांची दिशाभूल केली, त्या सगळ्या लोकांना घरी बसवणारा हा विजय आहे। आता म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर एकत्र आले होते तर थोडंसं असं धाकधूक होती का, म्हणजे आपण विजय मिळवू अथवा न मिळवू? मुळीच खास करून अदानी संदर्भात जे काय प्रेझेंटेशन झालं, भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता हा सतत ग्राउंडवर काम करत असतो, त्यामुळे कोणत्याही प्रकारची धाकधूक नव्हती। निश्चित रूपाने लोकांमध्ये भ्रम पसरवण्याचा, मग ते अदानीच्या मुद्द्यांवर असो, उद्योगांच्या मुद्द्यांवरनं असो, प्रत्येक मुद्द्यावरनं भ्रम पसरवायचं काम केलं गेलं, पण हा भ्रम जनतेने फेटाळून लावला आणि एक मोठा विजय भारतीय जनता पक्षाला आणि महायुतीला या ठिकाणी। कार्यकर्त्यांचं काम कसं होतं, म्हणजे बूथ वाईज कसं होतं, काय वेगळेपण होतं? मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जिंकणे काय सोपं नव्हतं, म्हणजे शाखा एकीकडे आणि भाजपचा बूथ एकीकडे। भारतीय जनता पक्षाची जी 50 प्रमुखापासूनची रचना असते त्या रचनेमध्ये प्रत्येक कार्यकर्ता त्याला दिलं गेलेलं काम हे अत्यंत प्रामाणिकपणे करतो आणि ते गेले अनेक वर्ष करतोय, त्यामुळे त्या प्रामाणिक कार्यकर्त्याच्या कष्टाचं हे चीज आहे असं मला वाटतं। आता हा थोड्या वेळात मुख्यमंत्री इथे येणार आहेत आणि एक मोठा जल्लोष जो आहे तो इथे पाहायला मिळतोय आणि मी काही आणखी प्रवक्त्यांशी बोलणार आहे, काही कार्यकर्ते जे आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे। खरं तर हा जो माहोल बघतो आपण इथे आणखी काही कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी बोलणार आहोत। काय काय नाव तुमचं? माधव दहीफळे. कुठलं गाव? मी अंबाजोगाई बीड. मुंबईवर भाजपचा झेंडा लागलाय, काय काय प्रतिक्रिया? कारण मुंबईतील लोकांना माहित आहे की भाजपच या शहराचा विकास करू शकतो, त्यामुळे हे होणारच होतं, हे सगळ्यांना अगोदरच माहित होतं। आता ठाकरे बंधूंनी अपील केलं होतं की जे दुसऱ्या पक्षात मराठी आहेत त्यांनी एकवटलं पाहिजे, कारण मागील 25 वर्षापासून ठाकरे बंधूंचा त्यांनी अनुभव घेतला होता आणि त्यांच्या हातून काही मागच्या 25 वर्षात कॉन्क्रीट असं काही झालेलं नाही, त्यांनी फक्त स्थगिती सरकारच तयार केलं होतं, त्यामुळे लोकांचा त्यांच्यावर विश्वास नव्हता। चला आता हे कार्यकर्ते थोड्याच वेळात जल्लोष होणार आहे आणि हे कार्यकर्ते जे आहेत ते इथे आले आहेत। मुंबई महानगरपालिकेवर भाजपचा झेंडा लागला आहे, हे एक स्वप्न होतं मोठं? नाही, मोठा स्वप्न होता आमचा आणि हे देवेंद्रजीचा जे विकासचा एजेंडा आहे त्याच्यावरती शिक्कामोर्तब झालेला आहे आणि लोकांनी दाखवला की ते डिवाइडचा राजकारण होता ठाकरे बंधुवांचा, त्याला जनतांनी नकार दिलेला आहे की तुम्ही भय नाही करू शकतात, लोकांना डरवून नाही शकतात, लोकांना तुम्ही विजन आणि डेव्हलपमेंट कोस्टल वॉटर सेतू यावरती जनताने समर्थन दिलेलं आहे। आता मामू हे गणित होतं, म्हणजे मुस्लिम आणि मराठी असं जे गणित घेऊन राज ठाकरे उद्धव ठाकरे चालले होते, तर ते का चाललं नाही? कारण काय, लोकांना विकास पाहिजे, लोकांना स्वतःच्या जीवनमध्ये चांगलं पण पाहिजे, लोकांना काय ऍस्पिरेशन आहे, युवा पिढी आहे मुंबईमध्ये, त्यांना काय नवीन पाहिजे, त्यांचा स्वतःच्या जीवनमध्ये त्यांना कल्याण पाहिजे, त्यामध्ये जे निगेटिव्ह मामूने चालणार, तिकडे विकास चालणार।
विकास विजय झाला, मामू पराजय. पण यावेळेला योगी आदित्यनाथ आले नाही, अमित शहा आले नाही. देवेंजी आहेत ना, हे स्थायी लोक यश देवेंद्र नाव आहे. देवेंजीचा विकासवरती, त्यांच्या नावावरती, मोदीजीचा डेव्हलपमेंट एजेंडा, देवेंजीच्या एजेंडावरती आमचा विजय झालेला आहे. आता हा विजय कसा मिळाला हे याची कारण मी जाणून घेतोय आणि भाजपचे काही कार्यकर्ते इथे आहेत. ते काय नाव तुमचं? दीपक सिंह राजपूत, मैं मुंबई मंत्री हूँ भारतीय जनता पार्टी. काय यानी बीएमसी के ऊपर बीजेपी भाजपाचा झेंडा लागला तर कसं काय प्रतिक्रिया काय? प्रतिक्रिया मैं बहुत उत्साहित हूँ और पहले तो जनता जनार्दन का दिल से आभार व्यक्त करता हूँ और हमारे शीर्ष नेतृत्व का भी आभार व्यक्त करता हूँ, जिन्होंने पूरी टीम बना के मॉनिटरिंग करके इस चुनाव को लड़ा और खाली मुंबई में नहीं लड़ा, पूरे महाराष्ट्र में हमारी जीत हुई है और इतनी बड़ी जीत के लिए सबसे पहले जनता जनार्दन का धन्यवाद करना चाहता हूं. चला आता आणखी काही प्रवक्ते आहेत, अजित पवार चव्हाण आणखी काही माध्यमांशी बोलतात, पण तिकडे विश्वास पाठक सुद्धा आहेत, त्यांच्याशी बोलण्याचा मी प्रयत्न करेन. विश्वास पाठक हे प्रवक्ते आहेत आणि भाजपामध्ये ही सगळं एकदम सजवलंय छानपैकी. म्हणजे आता मला सांगा की राज्याचं मुख्यमंत्री होणं जेवढं आनंदाचं आहे की मुंबईचा महापौर बसणं भाजपचाही आनंद आहे. म्हणजे प्रश्न अडचणीचा आहे. भारतीय जनता पक्षाने जे दिवस पाहिलेले आहे, कधी आमचे 2 खासदार असायचे, कधी आमचा एखादा नगरसेवक निवडून यायचा, कधी आमचं डिपॉझिट जप्त होण्यापासून आम्ही वाचायचो, आम्ही सेलिब्रेट करायचो. तर आमच्या दृष्टीने प्रधानमंत्रीपद, मुख्यमंत्रीपद, महापौरपद या सगळ्याच गोष्टी सारख्या आहेत. कारण शेवटी काय जनतेने दाखवलेला विश्वास आहे. अर्थात बीएमसीचं महापौर बसवणं हे आमचं स्वप्न होतं, आम्ही मेहनत केली आणि त्याप्रमाणे यश मिळालं. आता यश म्हणजे आमच्यावर वाढलेली जबाबदारी आहे आणि या जबाबदारीच्या ओझ्यावर म्हणजे जे ओझं आहे ते आम्ही पूर्णपणे कमीत कमी वेळात पूर्ण करू. जसं देवेंद्रजीने म्हटलं की आम्ही मॅनिफेस्टोमध्ये जे म्हटलं आहे त्या प्रत्येक गोष्टी टिक करूनच आम्ही नंतर मतदारांच्या पुढे जाऊ. आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले होते तर थोडं असं वाटलं होतं की काय थोडी मेहनत जास्त लागेल. बघा कसं आहे ना, एक तर 20 वर्ष ते एकत्र का नव्हते त्यांचं त्यांना माहित आहे. आता जेव्हा त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न आला ते एकत्र आले आणि एकत्रित कसे आले की 8-10 दिवसामध्ये असं कधी होतं का? कुंभस्नानाच्या वेळेस त्यांनी राज ठाकरेंनी मोठ्या प्रमाणामध्ये नावं ठेवले होते भाविकांवर आणि मग तेच राज ठाकरे तेच निवडणूक हिंदुत्वावरच गेली. हे दोघे बंधू इलेक्शनच्या 1 दिवस आधी मुंबईला काय जातात? अहो, तुम्ही अशा प्रकारचा जर अप्रोच ठेवला, मेहनत केली नाही तर देव देखील तुम्हाला वाचू शकत नाही. हा याचा रिझल्टचा हा याचा हे अनुभव आहे. यावेळेला अटल बिहारींच्या म्हणजे मी सुद्धा सभा पाहिल्या, त्याच्या त्या ओळी मला आठवतात, अंधेरा छटेगा. तर तो क्षण आता हा म्हणजे मुंबई महानगरपालिका जिंकणं हे खूप मोठं स्वप्न असतं. तो वाटतंय असं तो क्षण आज आम्हाला नक्कीच अटल बिहारी वाजपेयीजी किंवा अडवाणीजी किंवा आता मोदीजी, अमित भाई या सगळ्यांचं जे की स्वप्न होतं आणि मेहनत होती, त्या मेहनतीच्या माध्यमातून हे मिळालेलं फळ आहे आणि हे सगळं श्रेय आमच्या संघटनेला आणि कार्यकर्त्यांना जातं. विश्वासजी म्हणजे मुंबईमध्ये शिवसेना त्याची शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख म्हणजे असं एक जाळं विणलेलं आहे आणि ते 25 वर्ष कुणाला तोडता आलं नव्हतं. तर यावेळेला काही वेगळी स्ट्रॅटेजी भाजपने केली नाही, नक्कीच शिवसेनेचं जाळं हे मजबूतच होतं, पण तेव्हा नेतृत्व होतं बाळासाहेब ठाकरेंचं. बाळासाहेब ठाकरेंचे विचार होते, स्पष्टता होती, प्रामाणिकपणा होता. त्यानंतर बाळासाहेबांचे विचार कोणी पाहिले ते एकनाथ शिंदेने पाहिले, म्हणून ते जे स्ट्रक्चर आहे कुठेतरी एकनाथ शिंदेकडे आलेलं दिसत आहे. म्हणून तर एकनाथ शिंदेना ज्या प्रकारे राईट ऑफ करण्याचा प्रयत्न केला, आज त्यांना देखील मुंबईला मध्ये ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात जागा मिळत आहे. त्यामुळे ते जे नेटवर्क आहे त्या नेटवर्क वरचा जो पालक होता तो पालक कुठेतरी हरवलेला आहे. राज ठाकरे सोबत आल्यामुळे नुकसान झालं उद्धव ठाकरे? आता ते दोघं सांगू शकतात, पण मी नाही सांगू शकत. राज ठाकरेंचा फायदा झालेला दिसतोय. 9-10 त्यांना जागा मिळतात आहे, जे अन्यथा मिळाल्या नसता. खूप खूप धन्यवाद. विश्वास पाठक प्रवक्ते आहेत आणि हाजी अरब शेख पण इथे आहे. आणि या निवडणुकांमध्ये मामू हे गणित होतं, मग मुस्लिम आणि मराठी असा गणित घेऊन उद्धव ठाकरे चालले होते. ते का चाललं नाही? देखिए कैसा है, ये विकास की जीत है, ये मुंबई शहर के डेवलपमेंट की जीत है. आज देवेंद्र जी ने मुख्यमंत्री बनने के बाद जो मुंबई के अंदर कोस्टल रोड जब आया, आपने देखा होगा, आपने जो डेवलपमेंट जो देखा होगा, आप हाजी अली के सामने जब जाते, जब एक अद्भुत तरीके का ब्रिज है. मैं 4 रोज पहले जब मैं जा रहा था मंत्रालय की तरफ में, और जब मेरी वर्ली से गाड़ी जब नीचे गई तो ऊपर पता समंदर, और 60 और 70 की जब स्पीड में गाड़ी दौड़ रही थी तो वहाँ मुंह से आया वाह देवेंद्र जी, वाह भारतीय जनता पार्टी. यही आज मुंबई के लोगों ने, महाराष्ट्र के लोगों ने विकास और डेवलपमेंट के नाम पे ये जीत हुई है. एक काया पलट जीत है.
25 साल उद्धव ठाकरे जी के पास में मुंबई महानगर पालिका रही। मुंबई में कोई ऐसी चीज नजर नहीं आई। आपने भी इतने साल से पत्रकारिता देखा, हमने भारतीय विद्यार्थी सेना के कार्यकर्ता रहे, हमने मुंबई शहर में देखा वही रानी बाग में वही शेर है, वही हत्ती है, वही घोड़ा है, वही सारी चीजें। कोई बदलाव रानी बाग में नजर नहीं आया। एक मिडिल क्लास फैमिली का बच्चा क्या करता है, छुट्टियों के दिन में रानी बाग जाने की कोशिश करते हैं। हिंदू आदमी क्या सोचता है, मैं सिद्धि विनायक चले जाऊं या महालक्ष्मी जाऊं। मुसलमान सोचता है मैं हाजी अली चले जाऊं या महिम दरगाह पे जाऊं, या ज्यादा रानी विक्टोरिया ने जो बनाई गेट ऑफ इंडिया। उसके अलावा मुंबई शहर के अंदर कोई ऐसी चीज नहीं थी। हमारा डेवलपमेंट का मुद्दा था। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र जी ने कहा कि मुंबई के अंदर अच्छे स्कूल्स आएंगे, अच्छे रास्ते आएंगे, अच्छे गार्डन आएंगे, फ्री एक्वेरियम आएगा, एक नया बदलाव आएगा, एक शहर को एक पहचान मिलेगी। इस देश के अंदर जब कभी कोई मुंबई आता है, कोई पर्यटक आता है इस देश में, मुंबई शहर के अंदर, तो मुंबई बोले तो हर एक के जबान के ऊपर एक नया, एक जागतिक नगरी, खूबसूरत नगरी के नाम से जाना जाता है। लेकिन ऐसा बताने के लिए हमारे पास कुछ मुंबई शहर में नहीं था। साल में नहीं हुआ ये, बिल्कुल कुछ भी नहीं हुआ और कोई चीज नजर नहीं आई। आज ये सरकार हमारी आने के बाद, हमारा महापौर बैठने के बाद, अगले 5 साल के अंदर आपको यहाँ नया बदलाव, नई चीज, बहुत सारी ऐसी चीजें नजर आएगी। अच्छी स्कूल्स नजर आएगी, इंटरनेशनल स्कूल्स नजर आएगी। ये सारी जब गार्डन्स अच्छे आएंगे तब जाके मुंबई शहर को कुछ इंसाफ मिलेगा। बहुत बहुत शुक्रिया। आणि हे वातावरण आहे भाजप कार्यालयाचं। फुलं लावलेली आहेत, हारांच्या माळा लावलेल्या आहेत आणि थोड्याच वेळात देवेंद्र फडणवीस या ठिकाणी येणार आहेत कार्यकर्ते. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे, आनंद आहे आणि हे मुंबई महानगरपालिकेचा विजय जो आहे तो अत्यंत महत्वाचा होता भाजपसाठी. भाजपने अनेक वर्ष याची वाट पाहिली होती आणि त्यांचा तो जो क्षण आहे तो त्यांना आता पाहायला मिळतो. कामेश विलास आठवडे, न्यूज स्टेट महाराष्ट्र.